वेलकम फूडीज. तर हिवाळा सुरू झालेला आहे आणि हिवाळ्यामध्ये आपण लाडूंचे अनेक प्रकार लोकांना खाताना बघतो. त्यापैकी आज आपण ड्रायफ्रुट्स आणि डिंकाच्या लाडूची रेसिपी पाहणार आहोत. ज्यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धी वाटी तूप, 2 वाटी गूळ किंवा गुळाचे पावडर, 1 वाटी बदाम, 1 वाटी काजू, 1 वाटी मनुके आणि 100 ग्रॅम डिंक. तर चला सुरुवात करूया आपल्या डिंक आणि ड्रायफ्रुट्सच्या लाडूंची रेसिपी. तर सर्वप्रथम आपण पॅन थोडा गरम होऊ देऊया आणि त्यानंतर आपण पॅनमध्ये 2 चमचे तूप घालणार आहोत. 2 चमचे तूप घातल्यानंतर आपल्याला ते तूप पातळ होऊ द्यायचे आहे. तूप पातळ झाल्यानंतर आपण गॅस मीडियम करून घेऊया आणि मीडियम गॅसवर आपल्याला आपले ड्रायफ्रुट्स त्या तुपामध्ये छान भाजून घ्यायचे आहेत. आपण पॅनमध्ये टाकलेले 2 चमचे तूप छान पातळ झालेले आहे आणि गरमही झालेले आहे. तर चला यामध्ये आपण काजू आणि बदाम छानपैकी भाजून घेऊया. काजू आणि बदाम भाजून घेताना आपल्याला गॅस हा लो आणि मीडियम अशा फ्लेमवर ठेवायचा आहे, ज्यामुळे आपले ड्रायफ्रुट्स करपणार नाहीत. ड्रायफ्रुट्सला आपल्याला थोडासा ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तर आपले ड्रायफ्रुट्स तुपात छान भाजलेले दिसून येत आहेत. तर चला आपण आपले ड्रायफ्रुट्स एका वेगळ्या भांड्यात काढून घेऊया. आणि आता याच पॅनमध्ये आपण आपले मनुकेही छान भाजून घेणार आहोत. तर आता पॅनमध्ये आपण मनुके टाकणार आहोत आणि मनुके भाजून घेऊया. मनुके भाजताना आपल्याला पहिले मनुके घालून थोडेसे हलवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपण त्यामध्ये 1 चमचा तूप घालणार आहोत. आणि या सर्व प्रक्रियेदरम्यान आपल्याला गॅस हा लो फ्लेमवरच ठेवायचा आहे, ज्यामुळे आपले ड्रायफ्रुट्स हे करपणार नाहीत किंवा जळणार नाहीत. आणि हळूहळू आपले ड्रायफ्रुट्स भाजून घ्यायचे आहेत. तर आपल्याला दिसत आहे की हळूहळू आपले मनुकेही भाजले जात आहेत तुपात. तर मनुके देखील तुपात भाजलेले आहेत आणि आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि मनुके देखील आपल्या ड्रायफ्रुट्सच्या भांड्यात काढून घेऊया. तर आपले सर्व ड्रायफ्रुट्स आपण छान भाजून घेतलेले आहेत. तर चला आपण आता या ड्रायफ्रुट्सचे एक छान मिक्सचर तयार करूया, ज्यासाठी आपण मिक्सरमधून या ड्रायफ्रुट्सला काढणार आहोत. तर आपण काजू आणि बदाम मिक्सचरमध्ये ॲड केलेले आहे, याचे आपण पावडर तयार करून घेणार आहोत. ड्रायफ्रुट्स मिक्सरमधून काढताना आपल्याला लक्षात ठेवायचे आहे की मनुके आपल्याला वेगळे मिक्सचरमधून काढायचे आहेत आणि बाकीचे ड्रायफ्रुट्स आपल्याला नंतर मिक्सचरमधून काढायचे आहेत. तर चला, तर आता आपण सर्वप्रथम आपले काजू आणि बदाम मिक्सरमधून बारीक करून घेऊया आणि त्यानंतर मनुकेही आपण मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत. तर काजू आणि बदामचे पावडर आपण तयार करून घेतलेले आहे. आपण याला बाजूला ठेवून देऊया आणि याच प्रकारे आपण मनुक्याचेही चांगले मिक्सचर तयार करून घेणार आहोत. तर चला आता आपण मनुक्याचे मिक्सचर तयार करून घेऊया. तर आपण मनुके देखील मिक्सरमध्ये ॲड केलेले आहेत. चला याचे मिक्सचर तयार करून घेऊ. तर मनुक्याचे मिक्सचर देखील आपले रेडी झालेले आहे. आपण याला एका प्लेटीत काढून घेऊया आणि पुढच्या प्रोसेसला सुरुवात करूया. तर मनुक्याचे मिक्सचर आपण बाहेर काढून घेतलेले आहे प्लेटीत. हे आपण साईडला ठेवून देऊया आणि पुढची प्रोसेसला सुरुवात करूया. तर पुढे आपण पॅनमध्ये 1 चमचा तेल घातलेले आहे आणि या पॅनमध्ये आपण आपला डिंकही तळून घेणार आहोत तुपामध्ये. छान आपले तूप आपल्याला वितळलेले दिसून येत आहेत. तर गॅस आपण कमी करून घेऊया पूर्णपणे आणि यानंतर यामध्ये आपण डिंक ॲड करूया आणि डिंक भाजून घेऊया. डिंक तुपामध्ये
भाजताना आपण गॅसची फ्लेम थोडीशी मीडियमवर करून घेतलेली आहे, ज्यामुळे आपला डिंक लवकर भाजण्यात येईल। तर आपण पाहत आहात की हळूहळू आपला डिंक भाजला जातोय आणि छान प्रकारे त्याला व्हाईट असा कलर येऊ लागला आहे व तो फुगू लागला आहे। तर आपला पूर्ण डिंक छान भाजून आलेला आहे। आपण गॅस बंद करून घेऊया आणि डिंक खाली काढून घेऊया। आता सर्वप्रथम आपल्याला डिंकाला थोडे थंड होऊ द्यायचे आहे, ज्यानंतर आपण डिंकाचीही पावडर तयार करून घेऊया आणि पुढच्या प्रोसेसला सुरुवात करूया। तर भाजलेला डिंक थंड झाला आहे। चला आपण याला एका मिक्सर जारमध्ये ॲड करून याचे पावडर तयार करून घेऊ। डिंक आपण मिक्सर जारमध्ये ॲड केलेला आहे, तर चला याचे पावडर तयार करून घेऊया। तर डिंकाचे पावडर रेडी झाले आहे। हे पावडर आपण तयार केलेल्या काजू आणि बदामच्या पावडरमध्ये मिक्स करणार आहोत व त्यामध्ये गूळ देखील मिक्स करणार आहोत। तर चला आपण हे सगळे मिक्सचर तयार करूया। तर आपण काजू बदामच्या पावडरमध्ये डिंकाची पावडर देखील ॲड केलेली आहे आणि यामध्ये आपण सर्वप्रथम घेतलेला गूळ देखील ॲड करूया। तर आपण आपल्या पावडरमध्ये 2 वाटी गूळ ॲड केलेला आहे। तर चला आपण हे मिक्सचर आता छान मिक्स करून घेऊया। तर आपण डिंक, गूळ आणि ड्रायफ्रुट्सचे पावडर मिक्स करून घेतले आहे। याला आपण ग्राइंडरमधूनही थोडे थोडे काढणार आहोत, ज्यामुळे आपले सगळे पावडर छान एकत्र मिक्स होऊन जाईल आणि त्याची चवही आपल्याला छान लागेल। तर चला आपण ही पावडर ग्राइंडरमधून ग्राइंड करून घेऊया। तर आपण आपल्या लाडूचे सर्व मिक्सचर आपल्या ग्राइंडरमध्ये ॲड केलेले आहे। आता आपण आपल्या सर्व मिक्सचरला अजून एकदा थोडे थोडे ग्राइंडरमध्ये फिरवून घेऊया, ज्यामुळे आपल्याला चव छान लागेल आणि आपले मिक्सचर पूर्ण प्रकारे नीट मिक्स होऊन जाईल। तर आपण आपले ड्रायफ्रुट्स व गुळाचे सर्व पावडर ग्राइंडरमध्ये ग्राइंड करून घेतलेले आहे, ज्यामुळे गूळ इव्हनली सगळ्या पावडरमध्ये मिक्स झालेला आहे आणि ज्यामुळे याला आपल्याला बाइंडिंग करण्यातही खूप सोपे जाणार आहे। तर आता या पावडरमध्ये आपण आपले मनुक्याचे जी पेस्ट तयार केली होती ती सुद्धा ॲड करून मिक्स करून घेऊया। तर मनुक्याची पेस्ट आपण या पावडरमध्ये टाकली आहे। चला ती छान आपण यामध्ये मिक्स करून घेऊया। तर आपल्या लाडूच्या मिक्सचरमध्ये आपण मनुक्याची पेस्ट देखील टाकलेली आहे, ज्यामुळे आपल्याला लाडू बांधणीसाठी आणखीन सोपे जाणार आहेत। तुम्ही माझ्या हातात पाहतच आहात की आपण किती सोप्या पद्धतीने लाडू बांधून घेऊ शकत आहोत। तर चला आता आपण आपल्या लाडूच्या रेडी झालेल्या सारणाला हाताला तूप लावून त्याचे लाडू तयार करून घेऊया। तर चला आपण आता सुरुवात करूया। लाडू बांधताना आपण हाताला तूप लावले किंवा नाही लावले तरी चालेल, कारण आपल्या लाडूची बाइंडिंग सोप्या प्रकारे होत असल्याने आपण कमी तुपातही आपले लाडू बांधून घेऊ शकतो। तर चला आपण आता आपले लाडू छान बांधून घेऊया। तर फायनली फूडीज आपले कमी वेळात झटपट असे बनणारे हेल्दी लाडू एकदम रेडी झालेले आहेत। तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर प्लीज घरी ट्राय करा आणि लाईक करा। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा। वी विल सी यू इन अ नेक्स्ट व्हिडिओ।